सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो काही काल अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि त्या शेवटच्या दिवशी आम्हाला आशा होती की काहीतरी शेतकऱ्यांना किंवा आंबा बागायतदारांना भरघोस पॅकेज त्या ठिकाणी मिळेल, पण एकंदरीत पॅकेज फक्त शब्दापुरतं राहिलं आहे. कारण अक्षरशः म्हणजे शेतकऱ्यांना मूर्खात काढण्याचं काम काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. तर मी सुरुवातीपासून आम्ही सांगतोय की सुरुवातीला आम्ही सुरुवातीला जो मेळावा झाला त्याही ठिकाणी मी बोललो की तुम्ही विमा हा विषय बाजूला ठेवा आणि तुम्ही सरकार म्हणून काय देणार ते पहिली भूमिका स्पष्ट करा. पण शेवटी काल राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या तिजोरीला हात न लावता अगदी आम्ही जे काही विम्याची रक्कम भरली आहे त्या विम्याच्या रकमेभोवतीच कालचं ते पूर्ण भाषण फिरून कुठेतरी शेतकरी चेष्टा करण्याचं काम केलं. जशी कर्जमाफीचे जसे निकष लावले की जो नियमात भरतो त्याला 50,000 रुपये आणि जो थकीतदार त्या 2 लाखापर्यंत मदत, तसाच हा प्रकार आम्ही जे काही प्रामाणिक शेतकरी विमा प्रामाणिकपणे भरतायत अशा शेतकऱ्यांना त्यांनी 42,000 रुपये मदत जाहीर केली आहे आणि ज्यांनी विमा भरला नाही त्यांच्यासाठी 22,000 आपण मदत करू असं कालच्या त्यांनी भाषणात सांगितलं. पण असं असताना तुम्ही आमचीच रक्कम त्या ठिकाणी ते इतर शेतकऱ्यांना देणार विम्याचीच रक्कम, जरी सरकार जरी विम्याची रक्कम भरत असेल तरी सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे आंबा पीक विम्यासाठी आम्ही साधारणतः शेतकरी म्हणून 8,500 रुपये भरतो आणि 8,500 भरल्यानंतर ती रक्कम 1,70,000 रुपयापर्यंत जाते. पूर्ण विमा जर द्यायचा म्हटलं तर सरकारने 1,70,000 रुपये विमा दिला पाहिजे. असं असताना आणि त्यातनं तरी गारपीटसाठी 57,000 रुपये, म्हणजे काल मुख्यमंत्री साहेब बोलले की 2,27,000 रुपये मदत म्हटलं की पूर्ण विम्याची रक्कम होते. पण 2,27,000 रक्कम होत असताना तुम्ही फक्त 42,000 जे विमा भरतात त्यांना हेक्टरी 42,000 रुपये देऊ त्यांच्या शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम तुम्ही करताय. कारण मागील वर्षी जर विम्याची तुलना केली तर मला वाटतं हेक्टरी 60,000 रुपये त्या काही बीट म्हणजे काही सर्कलला मिळाले आणि काही सर्कलला अक्षरशः 2,000 रुपये सुद्धा मिळाले. तुम्ही हे सगळे सर्कल पुन्हा शेवटी तुम्ही आकडे बोललात, पण आकडे बोलते वेळी सर्कलचा कुठला विषय आहे. तुम्ही 42,000 पासून पुन्हा 22,000 पर्यंत तिथेच तुम्ही ते शिल्लक ठेवणार आहात. 42च्या पुढे तुम्ही जाणार नाही भरपाई देण्यासाठी. आणि मला खात्री आहे की हे सरकार किंवा काल त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं ते त्याच्यामध्ये ते 42,000च्या आतच सगळ्यांना हेक्टरी मदत करणार, म्हणजे जे विमा भरलाय त्यांना. पण खरोखरच आमची अपेक्षा होती की तुम्ही एवढा राग का कोकणावर मुख्यमंत्री महोदयांचा. ज्या दिवशी साधी जिल्हा परिषद इलेक्शन झालं किंवा पंचायत इलेक्शन झालं त्यावेळी मुख्यमंत्री महोदय आपलं सभा आहे त्यांची कॅन्सल झाली. पण त्या व्हिडिओ करून ते पत्रकारांना आव्हान करतात की आम्हाला निवडून द्या. पण एवढ्या मोठी शेतकरी आलेली हानी किंवा शेतकरी संकट सापडलाय कोकणातला त्यांच्याबद्दल एक व्हिडिओ किंवा कुठेतरी त्यांना भेटूया असं या मुख्यमंत्र्यांना वाटलं नाही. आणि मी सुरुवातीपासून सांगतोय की हे सरकार धनधान्यकांचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं सरकार नाही आहे. हे पुन्हा आज त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. आणि या सगळ्या मंत्रिमंडळात एक जबाबदार मी बोलतोय की मुख्यमंत्री या सगळ्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवण्या केवी त्याचे नाही आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवावा. कारण त्यांच्या आतमध्ये सगळा इतिहास बघितला फडणवीस साहेबांचा की प्रत्येकाला फक्त वापर करून घ्यायचा आणि त्याच्यापुरतं तेवढी बाजू मारून हे मुख्यमंत्र्यांचं गेले जे काही ज्या पदावर आहेत त्यापासून तेच काम आहे. आणि शेतकरी म्हणजे आम्ही थट्टा केली त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि सन्माननीय आमचे अध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे तो निधी तुम्ही एक साधारण आंबा बागायतदार म्हणून तुम्ही तो सीएम फंडात वापरा, जेणेकरून तुम्हाला जर कुठेतरी त्याच्यात काही करता येईल तो सर्वसामान्य कुठेतरी चांगल्या कामासाठी वापरता येईल. तर तुम्ही अशी चेष्टा लावू नका. आमच्या अजूनही आम्ही सांगतो अजूनही वेळ घे नाही. तुम्ही कमीत कमी जो काही तुम्ही निकष मध्ये तो कमीत कमी 1,70,000 रुपये तरी द्या. आणि गारपीट हा विषय बसला. आता आज कदाचित पाऊस झाला, थोडीशी गारपीट त्याच्यात काही ठिकाणी गारपीट झाली ते पकडलं तर 2,27,000 रुपये पूर्ण विमा तरी द्या. तेवढी तरी मेहरबानी सरकारने करावी, पूर्ण विमा देऊ. एवढं तरी प्रेम कोकणावर दाखवावं एवढं त्यांनी सांगतो.